उन्हाळा लागला की भाज्यांना जराही चव वाटत नाही, की जेवण करावंसं वाटत नाही, असं वाटतं वेगळं काहीतरी खावं. आणि रोज रोज त्याच त्याच भाज्या काय बनवायचा हा देखील प्रश्न येतो. म्हणूनच विदर्भात तोंडी लावायला म्हणून ही चिंचेची कढी हमखास जेवणामध्ये अशी बनवली जाते. अतिशय चवीला भारी आंबट, गोड, तिखट अशा ह्या कढीचा जो आहे मेळ असा साधून येतो. रेसिपी अतिशय सोपी आहे. चला तर पटकन आता आपण सुरुवात करूया. होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इथे पाव कप एवढी मी चिंच घेतली होती. जवळपास याला 1 ते 1.5 तास अशी मी पाण्यामध्ये अशी भिजत घातलेली होती. चिंच छान अशी भिजलेली गेली आहे. आता आता काय करायचं ना, आपल्याला चिंचेचा जो आहे आपल्याला चोळून चोळून छान असा ना गर असा काढून घ्यायचा आहे. बरं मला एक सांगा, तुमच्याकडे देखील ह्या दिवसांमध्ये कोणती विशेष अशी रेसिपी आहे का, की जी तुम्ही खास अशी उन्हाळ्यात अशी बनवता? असेल तर मला कमेंट करून नक्की कळवायला आहे. चिंचेचा इथे गर काढून झाला की एका स्ट्रेनरमध्ये मी काढून घेतलेला आहे. पुन्हा याला चोळून घेते, निघेल तितका गर याचा काढून घेते. वरचा उरलेला चोथा एका वाटीत काढून घेते. पुन्हा त्यामध्ये थोडंसं असं पाणी घालते आणि पुन्हा एकदा याला असं नीट असं चोळल्यासारखं करते आणि जितका गर याचा छान असा निघून येईल आहे तितका गर याचा काढून घेते आणि पुन्हा याला असं स्ट्रेनरमध्ये असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला. हा जो आता चिंचेचा जो गर आहे आपण जो आता काढून घेतलेला आहे, आता काय करायचं ना, हा जो चोथा उरलेला तो टाकून द्यायचा आहे आणि आता जो गर उरलेला आहे ना, यामध्ये जवळपास 3 ते 3.5 कपभर एवढंसं पाणी घालायचं आहे. यामध्ये पाऊण ते 1 चमचाभर असं तिखट टाकायचं आहे. चवीपुरती एवढं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाऊण ते 1 कपभर असा गूळ जो आहे तो चिरून असा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आंबट गोड कसं प्रमाण पाहिजे आहे त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त असं करू शकता. नीट सगळं मिश्रण जे आहे आपल्याला इथे ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण याला फोडणी कशी द्यायची ती बघून घेऊया. माझ्याकडे ना कामाला एक ताई येतात, त्या ना खेड्यावरच्या आहेत. ज्यावेळेला मी ही कढी बनवत होती ना, त्यावेळेला त्या मला बोलल्यात की ताई, पूर्वी ना आमच्याकडे ज्यावेळेला उन्हाळ्यात अशी लग्न व्हायची त्यावेळेला ना मांडव जेवणाला ही चिंचेची कढी हमखास अशी न बनवली जायची. इथे मी भांडं तापायला ठेवलेलं होतं बघा, त्यामध्ये चमचाभर तेल घालून घेतलं. 4-5 लसूण पाकळ्या ठेचून त्या इथे परतून घेतलेल्या आहेत लाल होईस्तोवर. 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं टाकून घेतले, ते देखील नीट असे परतून घेतलेले आहेत. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या इथे टाकून घेतलेल्या आहेत, त्या देखील नीट अशा परतून घेऊया. सगळे जिन्नस नीट असे परत करून झाले की त्यानंतर इथे आता मी छोटा आकाराचा कांदा घेतलेला होता बारीक चिरून, तो इथे फोडणी घातलेला आहे. कांदा देखील नीट असा लाल होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता बरेचसे जण काय होतात ना, की हा चिंचेचा जो आपण कोळ काढून घेतलेला आहे याला तांदळाचं पीठ किंवा मग बेसनाचं पीठ लावतात. प्रत्येकाची पद्धत थोडीशी अशी वेगळी राहते. आमच्याकडे नुसतं असं हे पाणी जे आहे चिंचेचं पाणी यालाच असं ना फोडणी देत असतात. सगळा नीट असा कांदा वगैरे परत करून झाला छान असा तांबूस होईस्तोवर जे आपण चिंचेचं असं जे पाणी बनवून ठेवलेलं होतं ना, ते इथे आता फोडणी आपण टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ना आता आपल्याला याला छान अशा 3 ते 4 अशा खळखळीत अशा उकळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत मस्तपैकी. बरं, ही चिंचेची कढी विदर्भातच नव्हे तर आंध्रात देखील तितकीच अशी ना विशेष अशी आहे. तिथे देखील ना ही चिंचेची कढी हमखास अशी नेहमी अशी बनवली जाते. 3 ते 4 अशा याला छान अशा उकळ्या आल्यात की त्यानंतर गॅस इथे आता मी बंद केलेला आहे आणि भरपूर असा यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचा आणि इथे बनवून तयार आहे मस्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडी लावायला म्हणून ही चिंचेची कढी. बरेचसे जण ही कढी जी आहेत भातासोबत आवडीने अशी देखील खात असतात. रेसिपी अतिशय अशी सोपी आहे, पण उन्हाळ्याच्या दिवसात जिभेचे चोचले पुरवणारी नक्कीच आहे. तर मग ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.